तर मित्रांनो, कुणकेश्वरमध्ये आहे मी आणि आता तुम्ही बघताय पाठीमागे माझ्या मंदिर आहे, छान असं मंदिर आहे आपलं कोकणातलं. आणि मी इकडे पहिल्यांदाच आलो, पहिला असं नाही कधी आलो. आणि हे बघा आपला समुद्र, त्या साईडला मालवणचा समुद्र. हे पाणी मला वाटतं समुद्राला जाऊन मिळत असेल. तर हे बघा छानपैकी मासेमारी करतायत इकडे बोट, आणि छान वाटतं मित्रांनो. कोकणची सावली यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन कोणी आला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो. अशा ठिकाणी जायला मला नेहमीच आवडतं. आणि या साईडला पण असा समुद्र. तर नमस्कार मित्रांनो, कोकणची सावली यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो. नमस्कार मित्रांनो, कोकणची सावली यूट्यूब चॅनलवर मी तुमचा परत एकदा स्वागत करते. मित्रांनो, आज आपण छान अशा मंदिराकडे, कुणकेश्वर देवाच्या मंदिराकडे जातो. तळकोकणातला सुंदर कुणकेश्वर मंदिर असा मित्रांनो. तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही मंदिरं बघत दिला अशात. तर मी आज कुणकेश्वराक जाते. तर मित्रांनो थोडं लेटच येता व्हिडिओ, कारण म्हाका एडिटिंगला आणि परत आम्ही गणपतीची शाळा असा आमची, आणि गणपतीची कामं आमच्या लगबगीने इथे कोकणात चालू झाली आहेत आमच्या शाळेमध्ये. आणि कोकणात पण बहुतांशी ठिकाणात गणपतीची कामं लगबगीन चालू झाली आहेत. तर मित्रांनो, कोकणात इलं आहे मी, तळकोकणात असे आणि तळकोकणातलोच असे मी. आणि तर इथे बघितल्यात ना, एक छान अशी मच्छीमारी बांधव तुमका दिसतात आणि आजूबाजू बोटी दिसतात तुमका मित्रांनो. या नदी काय माका माहिती नाही, पण नक्की कोणाक माहिती असत तर माका या नदीचा कमेंट करून नक्कीच कमेंट करून सांगा माका. ही कुठची नदी असा की काय असा तलाव असा काय माका माहिती नाही, पण छान असा कुणकेश्वराक जातानाचा या नजारो असा मित्रांनो. आणि आजूबाजू घोडे पण दिसतात मित्रांनो, हे मच्छीमारी बांधवांचे. तर आपल्या तर कोकणातल्या सुंदर अशा मंदिराकडे मित्रांनो जातलो असो, पण चला जाऊया. नमस्कार मित्रांनो, कोकणची सावली यूट्यूब चॅनल तुमचं परत स्वागत करतो. आणि मित्रांनो, हे बघा आपलं कोकण, आणि इकडे बघितलं ना पूर्ण इकडे होड्या दिसतात ना, तिकडे त्या बघा, त्या बघा होड्या दिसत आहेत. त्या मच्छीमारीचं काम चालू आहे आता तिकडे. आणि मित्रांनो हे बघा हा रस्ता गेला आहे, हा जरा रस्ता इकडे सरळ कुणकेश्वरला, आणि हा रस्ता जातो आहे मालवणला त्या साईडला. तर मी आता मित्रांनो हे बघा, मला माहिती नाही या पुलाचं नाव काय, जर कोणी बघत असेल ना व्हिडिओ तर या पुलाचं नाव मला नक्की सांगा. आता मुणगेत ना, आम्ही मुणगे म्हणून गाव आहे या साईडला. तर तिकडून मी असं इकडे आलो, मुणगे गाव ह्या साईडला. आणि पूर्ण असा आपण नदीच म्हणून यायला, समुद्र नाही नदी. बघा तिकडे होड्या दिसतात ना, ते होड्यांचं काम चालू आहे तेव्हा. हे बघा काय पण होड्या. तर मित्रांनो, कोकणची सावली यूट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करतो परत एकदा. तर आपल्या तळकोकणात अशा छान छान ठिकाणी यायला मला नेहमीच आवडतं. तर मित्रांनो, छान असं आपल्या तळकोकणातलं सुंदर असं ठिकाण आहे. तर मी आत्ता आहे इकडे, आणि वरती बघाल ना सूर्य मावळतीला जातो आहे. आणि हे बघा आपला समुद्र, त्या साईडला मालवणचा समुद्र. हे पाणी मला वाटतं समुद्राला जाऊन मिळत असेल. तर हे बघा छानपैकी मासेमारी करतायत इकडे बोट, आणि छान वाटतं मित्रांनो. कोकणची सावली यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन कोणी आला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो. आज आम्ही आलो आहे कुणकेश्वर मंदिराकडे. आणि हे कुणकेश्वराचं मंदिर आहे, प्रवेशद्वार आहे हा. इकडनं आलो पहिला या साईडने, आणि हा हे मंदिर आहे. तर मित्रांनो, तळकोकणातलं हे सुंदर असं मंदिर मी आज इकडे आलो आहे. आतमध्ये शूटिंग अलाउड नाही आहे, पण मी करतो आहे, बघतो आहे, आणि जेवढं शक्य होईल ना तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. तर इकडे पाठीमागे समुद्र आहे, आणि हा पूर्ण असा अशी वाट गेली आहे ती सरळ आपल्या मंदिराची इथे. तर तळकोकणात अशी बरीच मंदिरं आहेत ती तुम्हाला दाखवायला नक्कीच आवडतील मला. तर मी आता जातो आहे
आता वाजले 4 वाजले, तर आम्हाला 1 तास लागेल पोचायला. तर मित्रांनो, कोकणची सावली यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो मी. आणि आज कुणकेश्वर मंदिराकडे आलेलो. तर हा प्रवेशद्वार आहे इकडे. हा असा मंदिराच्या आतमध्ये पायऱ्या चढून जावं लागतं. तर बरं वाटतं मित्रांनो. आणि तर कोकणात बरीच अशी मंदिरं आहेत जी आपल्याला नक्कीच पाहायला आवडतात. आणि नक्कीच ती मंदिरं आपण त्या मंदिरात जातो आणि देवाचं दर्शन घेत असतो. तर हा बघा, इकडे जनसागर पर्यटक ना ह्या रस्त्याने सरळ आलो. पर्यटक आहेत सगळे. तर भरपूर आपल्या जवळ कोकणातलं मंदिर हॉटेल आहे. आणि छोटी छोटी दुकानं लागली आहेत. दुकानं आहेत. इकडे हॉटेल आहे, पण आम्ही काय जेवायला नाही गेलो. बरं वाटतं मित्रांनो. हा बघा, हा प्रवेशद्वार आहे मंदिराचा. पोचायला आम्हाला 1 तास लागेल मालवणला. तर हे आपलं तळकोकणातलं छान असं मंदिर कुणकेश्वर देवस्थान असं लिहिलेलं आहे. तर मित्रांनो, पुढे समोर गेटच्या आतमधून आतमध्ये हे तुमका शिडी दिसतात, म्हणजे पायरे दिसतात. आणि समोर या आपल्या कुणकेश्वर देवाचा देवस्थान. मित्रांनो, श्रद्धेने इकडे खूप असे लोक पर्यटक येतात मित्रांनो इकडे. आणि या कुणकेश्वराचा मंदिर असं. आणि मित्रांनो, मी इतके व्हिडिओ बघितले आणि त्याच्यानंतर मग मी इथे जायचं ठरवलं. तर आणि छान वाटतं मित्रांनो इकडे. आणि कुणकेश्वर यूट्यूबला खूप असे व्हिडिओ बघितले आम्ही. आणि आज प्रत्यक्ष मी त्या मंदिराकडे गेलेलो आहे. तर छान वाटलं मित्रांनो. आणि देवळाच्या पाठीमागच्या भागामध्ये ना समुद्र असा, आणि समुद्र छान असं दिसतं मित्रांनो. आपल्या कोकणातल्या आजूबाजूक मका मित्रांनो खूप वेळ लागलो, कारण आम्ही उशीर जातलो म्हणून थोडं घाईमध्ये आम्ही या मंदिराकडे गेलेलो. आणि संध्याकाळचे जवळजवळ आमका 5:30 वाजलेले मित्रांनो. तर आपल्या ह्या तळकोकणातला कुणकेश्वर मंदिर आणि बाजूक बघितल्यात ना मित्रांनो, पर्यटक असत. आणि ते पूर्ण अथांग समुद्र तुमका दिसता मित्रांनो. मे महिन्याच्या सुट्टीमध्ये मित्रांनो मी गेलेलो आहे. आणि मे महिन्याचा व्हिडिओ माका आत्ता अपलोड करूक भेटता, आणि मी तो आता अपलोड करतो मित्रांनो. आणि ह्या तळकोकणातल्या सुंदर अशा मंदिराकडे आम्ही गेलेलो मित्रांनो. तर आजूबाजूक बघितल्यात ना पर्यटकांची रीक लागलेली असते या मंदिराकडे. तर तळकोकणातला कुणकेश्वर देवाचा मंदिर ह्या. आणि कुणकेश्वर अनेक व्हिडिओ तुम्ही बघितले असतील मित्रांनो. तर आपण मंदिर बघूया मित्रांनो थोडक्यात. तर मित्रांनो, मंदिराच्या पाठीमागच्या बाजू गेल्यानंतर मित्रांनो ह्यो अथांग समुद्र तुमका दिसता मित्रांनो. आणि तळकोकणातल्या सुंदर अशा कुणकेश्वर मंदिराकडे असो मित्रांनो. आणि इकडे आम्ही काय आतमध्ये पाण्यामध्ये जाऊ नाही, कारण इकडे जर बघू गेला तर खडकाळ असो भाग असा, पण खडकाळ अशा भागामध्ये आपण जाऊ नये. तर मित्रांनो, आम्ही मंदिराकडे गेलो. आणि या मंदिर छान असं आपल्या तळकोकणातला मंदिर मित्रांनो. तळकोकणात अनेक मंदिर असतात. तर मित्रांनो, अनेक व्हिडिओ तुम्ही यूट्यूबला बघितल्या असताल्यात, पण मी माझ्या कल्पकतेने तुमका दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. समुद्र तुमका दिसता आणि खडकाळ अशी इकडची
इकडचा भाग जो असा ना तो खडकाळ असा आणि इकडे शक्यतो पर्यटक लोकांनी जाऊ नये कारण आणि ह्यासाठी जर बघू गेल्यात तर पूर्ण असो लांबच्या लांब असो समुद्र किनारो असा मित्रांनो फिरण्यासाठी पर्यटक लोक भरपूर अशी इकडे या मंदिराकडे संध्याकाळच्या वेळेस इलेली मित्रांनो आणि आमका उशीर पण झालेलो मित्रांनो। तर तळकोकणातल्या सुंदर अशा समुद्रा म्हणजे मंदिराच्या मंदिराचा जो पाठीमागचा भाग असा ना त्याच्या पाठीमागे अथांग असो समुद्र दिसतं आणि संध्याकाळच्या वेळेस मित्रांनो इथे छान वाटतं मित्रांनो। मी पहिल्यांदाच या मंदिराकडे गेले अनेक तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ बघितले असताल पण माझ्या कल्पकतेने दाखवण्याचा प्रयत्न करते मित्रांनो आपल्या तळकोकणातला सुंदर असं मंदिर आणि आज आपण या मंदिराकडे गेलो तर मंदिर परिसर बघूया मित्रांनो। हा व्हिडिओ जरा जास्तच लांब झालो असा आणि तर नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो आणि कोकणची सावली यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो आणि हे पर्यटक तुमका इकडे दिसतात मित्रांनो आणि समुद्र किनारो असा मित्रांनो या तळकोकणात हा पूर्ण अथांग असा समुद्र आहे बरं वाटतं मित्रांनो आणि कोकणात फिरायला ना कुठच्याही ठिकाणी बरं वाटतं आपल्या कोकणची सावली यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हे मंदिर आणि इकडे फिरायला आलो आहे तर मी तुम्हाला दाखवतो समुद्र आणि मध्यभागी मंदिर कुणकेश्वराचं तर आपण या तळकोकणात आहोत आणि मित्रांनो तळकोकणात बघायला गेलं तर मंदिरं भरपूर आहे आणि जी तुम्ही पाहिली नसतील ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। तर हा बघायला गेलं तर पूर्ण असं समुद्र आहे दिसतोय कसा तुम्हाला इकडे बघा या साईडला पूर्ण संध्याकाळच्या वेळेस तर वेगळा अनुभव असेल बघायला छान वाटतं इकडे तळकोकणात अशी मंदिरं पाहण्यासाठी पर्यटक आता मे महिन्याची सुट्टी आहे सुट्ट्या चालू आहे मे महिन्याच्या सुट्ट्या देत आहेत। तर मित्रांनो हे बघा इथे ना खूप गर्दी होते आता संध्याकाळच्या वेळेस आणखी गर्दी होते आणि बघायला गेलात ना पूर्ण इकडे ना हा समुद्राचा भाग आहे आणि पूर्ण इकडे ना ह्या साईडला बघायला गेलात ना प्लेन जागा आहे इकडे जरा खडकाळ आहे इकडे जरा खडका आहे तिथे आणि बघायला पाठीमागे ना सगळं दिसते ना ही सगळी कातळ बोलतो ना आपण कातळ आहे ती सगळं कातळ आहे हे बघ आणि आता पर्यटक येण्याची आता सुरुवात झाली आहे पर्यटक येत आहेत आता सुरुवात झाली आता संध्याकाळच्या वेळेस ना आणखी भरपूर अशी मंडळी येतील तर बरं वाटतं। तर मित्रांनो कुणकेश्वरमध्ये आहे मी आणि आता तुम्ही बघताय पाठीमागे माझ्या गेलं ना मंदिर आहे छान असं मंदिर आहे आपल्या तळकोकणातलं आणि मी इकडे पहिल्यांदाच आलो पहिला असं नाही कधी आलो आणि हा बघताय ना पूर्ण असा समुद्र छान असा आपल्या तळकोकणात असंच बघण्यासारखी भरपूर पर्यटन स्थळं आहेत जी मला माहिती आहे ज्या माझ्या माहिती आहे ती मला नक्कीच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। ही मागे माझ्या मंदिर आहे पाठीमागचं मंदिर इकडे हा सगळा समुद्री पट्टा आहे आपल्या तळकोकणात अशी जी मंदिरं आहेत जे तुम्हाला माहिती नसतील किंवा तुमच्या माहितीत आहेत ती मला माहिती करून द्याल तुम्ही तर आपल्या तळकोकणात अशी अनेक अशी मंदिरं आहेत बघायला आवडतात छान असा आपल्या मंदिराकडचा व्ह्यू आहे आपलं हे मंदिर कुणकेश्वराचं पाठीमागे दिसत असेल तुम्हाला पूर्ण सगळा एरिया आहे ना सगळा आपला मंदिराच्या इथला आणि पाठीमागे इकडे बघा इकडे पूर्ण असा सगळा समुद्र बरं वाटतं मित्रांनो आणि इथे ना पूर्ण अशी गर्दी होईल आता थोड्या वेळाने बरं वाटतं कुणकेश्वर अशी जी मंदिर आहेत ना ती पाहायला नक्कीच मला आवडतं आणि आपल्या तळकोकणात मी जिथे जिथे गेलो आणि जिथे जिथे मला जायला आपण काय शक्य होईल
तर तिकडे नक्कीच मी जाईल. मित्रांनो, फिरण्यासारखं कोकणात भरपूर आहे आणि पण सगळा प्रवास आता वाजलेला आम्हाला 4 वाजले. काय सांगता येणार नाही, 4 वाजले. 1 तासात आम्हाला मालवणात जायचं आहे. बरंच लांब आहे ते मालवणापासून. हा आपला समुद्र. आतमध्ये मंदिरामध्ये शूटिंग नाही करायला देत, तर मी बाहेर इथेच होतो. बरं वाटतं मित्रांनो. आणि आता पर्यटक भरपूर यायला सुरुवात झाली. खूप चांगलं वाटतं, मजा वाटते. आपल्या तळकोकणात अशी जी समुद्रकिनाऱ्यालगतची गावं असतात ना, ती बघण्याचा एक वेगळा आनंद असतो. तर मित्रांनो, कधी असं एवढं लांब फिरणं झालं नाही माझं. तर मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. आता मी रजा घेते. कोकणची सावली यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन इला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. आमका जवळजवळ 8 वाजले येऊक. तर पुढच्या व्हिडिओत मी तुमका भेटताय कोकणची सावली यूट्यूब चॅनलवर. जर तुम्ही नवीन इला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा.